नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा विचार करत बसलेला असतो. होळीच्या दिवशी जे काही घडलं, कशाप्रकारे ईश्वरीच्या हातून अर्णवच्या कुर्त्यावर रंग सांडला आणि हे सगळं झालं होतं ते धक्का लागल्यामुळे झालं हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. आणि अर्णव हा त्याच्या कुर्त्यावर आणि अंगावर रंग सांडल्यामुळे ईश्वरीवर खूप भडकलेला असतो आणि ईश्वरीला चिडून तो म्हणालेला असतो की हे काय करतेस तू? तुला कळतंय का? मी तुला सांगितलं होतं ना मला रंग लावायचा नाही, तरी पण तू हे सगळं का केलंस? हे सगळं मुद्दाम करतेस ना तू? असा प्रश्न आता अर्णवने तिला विचारलेला असतो. तेव्हा ती बिचारी अगदी गपचूप उभी असते. सणाच्या दिवशी अर्णव तिला खूप ओरडलेला असतो, ह्याचं त्याला वाईट वाटत असतं. नंतर आता इथे ईश्वरीकडे पोलीस आलेले असतात, परंतु अर्णवला या सगळ्यामुळे खूपच त्रास होत असतो. तर आता इथे अर्णव हा विचार करत बसलेला असतो की मी खूप वाईट वागलो आहे का? त्याच वेळेला तिथे आता मामा येतो आणि म्हणतो की बरं ऐकलंस का अर्णव, तू सगळ्या आपल्या वॉचमनच्या स्टाफला बोलवायला सांगितलं होतंस ना, तर स्टाफमधला प्रत्येक व्यक्ती हा हजर आहे, त्यामुळे जरा तू खाली चल. प्रत्येकाला म्हणजे तुला विचारायचं आहे ना प्रश्न वगैरे, तर तू खाली येऊन विचार. त्यावेळेला मग आता इथे अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल, येतो मी. आणि त्याच वेळेला आता हॉस्पिटलमध्ये पोलीस आलेले असतात आणि पोलीस ईश्वरीला सगळं काही विचारत असतात. त्यावेळेला ईश्वरी तिचं स्टेटमेंट देते की सर, मी गाडीमध्ये बसले होते आणि गाडीमध्ये ब्रेक फेल झाले होते आणि त्यामुळे इतका मोठा ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळेला आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, तुम्ही तुमची जी काही जबानी आहे ना ती पूर्णपणे सांगू शकता. तुमची स्टेटमेंट तुम्ही नीट सांगा. त्यावेळेला मग आता पोलीस म्हणतात की नक्की काय घडलं होतं? कारण ही केस आहे ती साधीसुधी केस नाही आहे मॅडम. ही केस आहे ती हाय प्रोफाईलची केस आहे. कारण मोठ्या उद्योगपतीच्या गाडीमध्ये तुम्ही बसलेला होतात आणि त्या गाडीचे ब्रेक फेल होते, तुम्ही त्यामध्ये होतात. तुमचा ड्रायव्हर देखील होता. परंतु त्या ड्रायव्हरने गाडीमध्ये नव्हता तो, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही आम्हाला ॲक्सिडेंट झालेल्या अवस्थेत सापडला त्यावेळेला त्या गाडीत ड्रायव्हर देखील नव्हता. याचा अर्थ तो ड्रायव्हर पळून गेलेला आहे. म्हणजेच आता काय समजायचं आहे मला काहीच कळत नाही आहे. परंतु तुम्हाला जर याविषयी काही माहीत असेल तर तुम्ही सांगा, अगदी मनमोकळेपणाने. तेव्हा मग आता ईश्वरी त्यांच्याकडे बघतच बसते. काय बोलू आणि काय नाही असं तिला झालेलं असतं, कारण तिला कळलेलं असतं मनातून की अर्णवने हे सगळं केलं आहे आणि ड्रायव्हरनेही तसंच सांगितलेलं असतं. त्यावेळेला मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बोला ईश्वरी देसाईजी, काय ना तुम्ही हे सगळं जे काही तुम्हाला वाटतं आहे ते सांगू शकता. अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. आणि हो, तुमचं जे काही स्टेटमेंट आहे ते तुम्ही सांगून झालेले आहात ना, त्यामुळे आता तुम्हाला जर मला असं पर्सनली काही सांगायचं असेल तर तुम्ही ते सांगू शकता. घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही मला सत्य सांगू शकता. त्यावेळेला आता इथे ईश्वरी ही विचार करत असते की मी काय करू? मला तर माहीत आहे मनातून की हे सगळं अर्णव सरांनी केलं आहे, कारण त्या ड्रायव्हरने अर्णव सरांचंच नाव घेतलं होतं की त्यांनी करायला सांगितलं आहे. मग आता ईश्वरी त्याच विचारात असते की मी सांगणार आता सगळं. आणि इथे अर्णव हा आलेला असतो आणि तो प्रत्येक स्टाफला उभा करतो आणि म्हणतो की मला सांगा, काल जी आपली व्हाईट रंगाची कार होती ती कोण घेऊन गेलं होतं? त्यावेळेला मग त्यातले 1-2 ड्रायव्हर म्हणतात की साहेब, ती तर गाडी आम्ही घेऊन गेलो नव्हतो, कारण आमच्या ग्रुपमध्ये मेसेज आला होता की ती गाडी रिस्की आहे, त्याचे ब्रेक फेल आहेत, म्हणून नाही घेऊन गेलो कोणी. आणि तुम्ही सर सुट्टीच दिली होती ना आम्हाला. त्यावेळेला मग अर्णव चिडतो आणि म्हणतो की जर त्या गाडीचे ब्रेक फेल केले होते तर मग ती गाडी तुम्ही यूजसाठी कशाला घेतलात? तुम्हाला कळत नाही का? एखाद्याच्या जीवाचा प्रश्न आहे हा. तेव्हा मग आता एक जुना ड्रायव्हर म्हणतो की साहेब काय आहे ना, काल आम्हाला ती गाडी अगदी पार्किंगला वगैरे नव्हती लावायची. ती रिपेअरच करायची होती, गॅरेजला टाकायची होती. परंतु काल होळी असल्यामुळे गॅरेज वगैरे सगळं काही बंद होतं. गाडी आम्हाला टाकता आली नाही आणि ती गाडी तिथेच तशीच पार्किंगमध्ये राहिली. आणि आम्ही सगळे सुट्टीवर असल्याकारणाने आम्हाला ते काहीही नंतर लक्षात आलं नाही की कोणीही अशी होळीच्या दिवसामध्ये ती गाडी यूज करेल. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की काय ना, एखाद्याच्या जीवाचा प्रश्न येता. काही झालं तरीही ही मुलगी ॲक्सिडेंटमध्ये सापडली. थोडक्यात निभावलं म्हणून ठीक, परंतु तिच्या जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकलं असतं. त्यामुळे मी एकच गोष्ट सांगतोय की पुन्हा असं होऊन देऊ नका. तेव्हा मग जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हरचा चेहरा बघा असं आता सांगितलं जातं. त्यावेळेला मामा म्हणतो की कसं कळणार ड्रायव्हर आपल्याला? तेव्हा मग आता इथे अर्णव म्हणतो की CCTV फुटेज चेक करूया, त्यामध्ये सगळं दिसेल. आता ड्रायव्हर तसेच उभे असतात. त्याच वेळेला आता लावण्या ही त्यांना टिचकी वाजवून जायला सांगते आपापल्या कामाला. आणि अर्णव आणि मामा तिथून निघून गेल्यानंतर
ती मनातच म्हणते की आय एम व्हेरी सॉरी यार माय डार्लिंग. काय ना CCTV फुटेजमध्ये तुला काहीही दिसणार नाही. कारण ते फुटेज ऑलरेडी मॅनेज झालेलं आहे. त्या फुटेजमध्ये काहीच तुला कळणार देखील नाही. असं म्हणून आता लावण्या खुश होत असते आणि तिच्या मनामध्ये जे काही विचार असतात ते विचार तिचे चालू असतात की कशाप्रकारे पुन्हा आता ARची दिशाभूल करायची आहे हे तिने आता ठरवलेलं असतं आणि त्यामुळे ती खूपच खुश असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पोलीस हे ईश्वरीला विचारत असतात की बोला, तुम्हाला कोणीही जबरदस्ती करत नाही आहे. तुम्ही आपली आता स्टेटमेंट झाली आहे त्यावर तुम्ही साईन देखील केलेली आहे. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा की हे सगळं नक्की काय आहे? तुम्हाला कोणावर संशय आहे? काय आहे? मला नक्की सांगा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही सर, मला कोणावरही संशय नाही. त्यावेळेला आता नम्रता तिच्याकडे बघतच राहते. ईश्वरी म्हणते की काय ना सर, ॲक्च्युली माझी हे जे काही झालं आहे ना, तो अपघात झाला असावा कदाचित आणि तो ड्रायव्हरही काय होतं मला काहीच कळलं नाही. मे बी तो ड्रायव्हर त्यावेळेला पडला असेल किंवा कुठून निघून गेला असेल मलाही माहिती नाही आहे. कारण माझं ॲक्सिडेंट झालं होतं आणि यावर मला कोणावरही संशय वाटत नाही की ब्रेक फेल झाले होते म्हणून हा अपघात झाला असेल. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही अर्णवला अडकवत नाही आणि पोलीस म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या, काही वाटलंच तर नक्कीच कळवा. त्यानंतर मग आता ते निघून गेल्यावर नम्रता म्हणते की अगं इशू, हे काय केलंस तू? अगं तू त्या अर्णवचं नाव घेणार होतीस ना पोलिसांकडे, मग काय झालं? तेव्हा मग आता ती म्हणायला लागते की काय ना ताई, कितीही काही झालं तरीही तो माणूस उलट्या काळजाचा आहे. परंतु माझं तसं नाही आहे. मी तिकडे नोकरी करते ना. काही झालं तरीही मला आता असं वाटत नव्हतं की त्यांना या सगळ्यात अडकवावं. म्हणूनच मी हे सांगितलेलं नाही. त्यावेळेला मग आता ईश्वरी गप्पच बसते आणि नम्रता म्हणते की मला खरं खरं सांग, तुला खरंच असं वाटतंय का की अर्णव सरांसारखा माणूस हे सगळं करू शकेल? तेव्हा मात्र ईश्वरी गप्प बसते. ती पुढे तिला काहीच बोलत नाही. आता अर्णव आणि मामा दोघंजणही त्याच दिवशीचं, होळीच्या दिवशीचं CCTV फुटेज चेक करत असतात आणि चेक करत असताना आता काहीही क्लिअर दिसत नसतं, नुसतं सगळं ब्लर असतं. तेव्हा मामा म्हणतो की हे काय आहे, म्हणजे हे असं का दिसतंय फुटेज आपलं? तेव्हा अर्णव म्हणतो की बघ ना, नेमकं ज्या दिवशीचं फुटेज आपल्याला हवं आहे त्याच दिवशीचं फुटेज असं दिसतंय आणि क्लिअर काही दिसत नाही आहे, डिस्गस्टिंग यार, असं म्हणून तो चिडत असतो. त्यावेळेला मग आता अर्णव हा चिडत असताना समोरूनच एक ड्रायव्हरचा चेहरा आता जरासा अंधुकसा मामाला दिसतो. त्यावेळेला आता इथे मामा म्हणतो की बघितलं का अर्णव, अरे या ड्रायव्हरचा चेहरा मला जरा तरी दिसला. त्यावेळेला मामा म्हणतो की हा बघ हा बघ, हा आहे ड्रायव्हर. तेव्हा आता इथे अर्णव म्हणतो की कोण आहे हा ड्रायव्हर, याला शोधलं पाहिजे. तेव्हा मग मामा म्हणतो की अरे अर्णव, असा ड्रायव्हर तर आपल्या स्टाफमध्ये कोणीच नाही आहे. मग हा नवीन कोण आहे जो गाडी चालवायला आला होता? त्यावेळेला मग आता इथे अर्णव म्हणतो की हो, म्हणजे याचा अर्थ यानेच हे सगळं घडवून आणलं आहे, यालाच कोणीतरी मॅनेज केलं आहे. दिस इज व्हेरी डेंजरस मामा. कारण काय ना, हा आपल्या ईश्वरीवरचा दुसरा अटॅक आहे आणि ऑफिसच्या कामामध्ये असतानाच तिच्यावर हे सगळे अटॅक्स केले जात आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी होते की तिला प्रोटेक्शन द्यायचं आहे. काही झालं तरी आता पोलिसांजवळ या माणसाला उभं करायचं आणि त्याला सगळं सत्य सांगायचं. काही झालं तरी हे प्रकरण साधंसुद्धा नाही आहे. याच्यामागे दुसरा कोणता तरी हात आहे आणि आपल्याला इमिजिएटली हे जे CCTV फुटेज आहे ते पोलिसांना दिलं पाहिजे. पोलिसांनी या व्यक्तीचा तपास केल्यानंतरच सगळं सत्य बाहेर निघेल की त्याला कोणी हे काम दिलं होतं आणि कोणी त्याला ईश्वरीचा ॲक्सिडेंट करायला लावलं होतं. तेही आपल्या गाडीमधून, जेणेकरून सगळं चित्रच पालटलं जावं आणि सगळं माझं नाव यावं यासाठी या सगळ्या खेळाचा केलेला आहे सुरुवात. असं म्हणून ते आता चिडत असतो आणि अर्णव निघून जात असताना त्याच्या मागे मागे मामा जात असतो. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो जरा थांबा, कुठे निघालात धावत धावत? तेव्हा मग आता मामा म्हणतो की मला जायचं आहे, आमची शोधाशोध सुरू आहे. तेव्हा मामी म्हणते की अगं अहो, तुमची ही काय हेरगिरी करण्याचं वय आहे का? तेव्हा मग आता मामा म्हणतो की हे बघ, हेरगिरी करण्यासाठी वय लागतं असं कोणी सांगितलं तुम्हाला? आणि तसंही आता आमच्या हाती एक मोठा पुरावा सापडला आहे. अर्णव हा म्हणजेच होळी खेळत असताना ज्या ड्रायव्हरने आपल्या ईश्वरीचा अपघात घडवून आणला आहे ना, त्या ड्रायव्हरचा चेहरा मी शोधून काढला आहे CCTV फुटेजमधून. आता मात्र तो शोधल्यानंतर कोणीही त्याला सोडणार नाही. आता अर्णव आणि मी तेच पोलिसांना दाखवण्यासाठी चाललो आहे. लवकरात लवकर या केसचा निकाल लागेल की हे सगळं नेमकं कोण करतं आहे. त्याशिवाय आता आम्हाला शांतता मिळणार नाही. कारण ईश्वरीच्या जीवाला धोका आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टीचा अर्णव आता चांगलाच पाठपुरावा करणार आहे. आणि तो कोण ड्रायव्हर होता ना, तो तर आपल्या स्टाफपैकी पण नव्हता. मग तो नक्की कोण होता आणि त्याला कोणी सांगितलं हे सगळं आता मी शोधणार आहे. असं म्हणून मामा आता त्याच्या मागे मागे गेलेला असतो. तेव्हा वल्लरी घाबरते आणि म्हणते की काय, म्हणजे ही
लावण्या तर सांगत होती की तिने ते फुटेज का काय ते मॅनेज केलं आहे. मग आता हे सगळं काय आहे? मला तिला कळवलं पाहिजे, नाही तर आपली वाट लागेल. म्हणून आता लावण्या ही तिच्या गाडीमधून बाहेर उतरत असताना वल्लरी तिला कॉल करते. ती म्हणते की बोला काय झालं आहे? मग लावण्या म्हणते की बोला बोला काय झालं आहे काय? त्याच वेळेला वल्लरी म्हणते की हो अगं तुला कळतं आहे का तू काय केलं असते? तुला आपल्याला अडकवायचं आहे का पूर्णपणे? तू तर मला म्हणाली होतीस की सगळं फुटेज वगैरे मॅनेज केलं आहे, मग आता हे नेमकं काय झालं आहे? तेव्हा लावण्य म्हणते की कशाबद्दल बोलताय तुम्ही नक्की मामी? तेव्हा वल्लरी म्हणते की अगं तुला कळतंय का अर्णवला तो ड्रायव्हरचा चेहरा दिसला आहे CCTV फुटेजमध्ये. तेव्हा लावण्य म्हणते की व्हॉट? हे कसं काय शक्य आहे? मी तर सगळं तर मॅनेज केलं होतं. मग आता ती म्हणते की नाही, तो फुटेज आता दिसला, मामाने सांगितलं आहे मला आणि आता ते पोलीस स्टेशनला गेलेत ते फुटेज घेऊन. वल्लरी म्हणते की अगं लावण्या त्या ड्रायव्हरचा लवकरात लवकर बंदोबस्त कर गं बाई, नाहीतर आपली या दोघांमध्ये वाट लागेल. आणि तुला माहिती आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण एकदम अवघड होऊन बसेल, आपण कम्प्लिटली अडकू याच्यामध्ये. तेव्हा तर आता लगेच लावण्य म्हणते की डोंट वरी मामी, तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, चिल, मी त्या ड्रायव्हरला बरोबर मॅनेज करते. असं म्हणून आता लावण्या ही म्हणते की तुम्ही काळजीच करू नका, मी बघते सगळं. तेव्हा वल्लरी तिला सांगायला लागते की लवकरात लवकर काय ते बघ बाई, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. लावण्य म्हणते की येस, मला माझ्यावर विश्वास ठेवा की काही आपल्या यामध्ये नाव येणार नाही. असं म्हणून ती फोन कट करते. आणि त्यानंतर आता लावण्या ही त्या ड्रायव्हरला फोन लावत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे हॉस्पिटलमध्ये अर्णव आलेला असतो. आणि अर्णवला समोर पाहिल्यानंतर ईश्वरीची खूप चिडचिड होत असते. आणि ईश्वरीला सगळा घडलेला प्रसंग त्याला समोर पाहिल्यानंतर आठवू लागतो की कशाप्रकारे ती गाडीमध्ये बसलेली असते आणि स्नॅक्स आणायला जात असताना ड्रायव्हर म्हणतो की हे सगळं काम मी अर्णव सरांच्या सांगण्यावरून केलं आहे. आणि तो गाडीमधून उडी मारतो आणि ईश्वरीचा अपघात हे सगळं तिला तिथे बसून आठवत असतं. नंतर मग आता नम्रता म्हणते की ईश्वरी, मी जरा केमिस्टकडे जाऊन येते, तुझ्या गोळ्या आणायच्या आहेत ना? असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. त्यावेळेला आता ईश्वरी ही नजर अर्णवकडे करतही नसते, ती दुसरीकडेच बघत असते. त्यावेळेला आता तिला अर्णवची खूप चीड आलेली असते, परंतु काय बोलायचं हे तिला काहीच कळत नसतं. नंतर आता इथे अर्णव हा तिच्यावर ओरडायला लागतो आणि म्हणतो की काय चाललंय काय तुझं? तू स्नॅक्स आणायला गेलीच होतीस ना, मग तुला कोणाला तरी सोबत घेऊन जायला काय झालं होतं? आणि हो, ॲक्सिडेंट झाला, सगळं काही झालं. तुला साधा फोन करून आम्हाला कळवावंसं वाटलं नाही का? जे काही घडलं त्याबद्दल सगळे घरामध्ये किती टेन्शनमध्ये होतो. आम्ही सगळे काळजीमध्ये होतो. तू कोणालाही घरात सांगितलं देखील नाही. ठीक आहे, तुझा ॲक्सिडेंट झाला, मग निदान फोन करून कळवायचं होतं, गाडी पाठवली असती ना तुला. म्हणजे तुला हे सगळं एकटीनेच करायचं होतं का? रिक्षाने तू हॉस्पिटलला आलीस आणि जेव्हा हॉस्पिटलमधून फोन येतोय तेव्हा मला कळतं आहे की तू हॉस्पिटलमध्ये आहेस. म्हणजे नक्की हे सगळं काय आहे? तू स्वतःला सुपरवुमन समजतेस का? की स्वतःला करायचं आहे? एरवी तर अशी नुसती बडबड करत असते, अशा वेळेला तुला सांगायला काय होतं? त्यावेळेला ईश्वरी चिडते आणि म्हणते की म्हणजे तुमची ही सगळी चिडचिड कशामुळे होते? तुम्ही जे काही ठरवलं होतं आणि त्या ठरवल्याप्रमाणे झालं नाही म्हणून तुमची चिडचिड होते का? तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट, तू काय बोलतेस? ठरवलं होतं झालं नाही, याचा अर्थ काय? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, हे बघा, माझ्यासमोर आता तुम्ही साहसूतपणाचा आणू नका. आणि कसं आहे ना, तुम्हाला त्रास होतो आहे, तुम्हाला तकलीफ होती आहे, कारण तुम्हाला असं वाटत होतं की या व्यक्तीचा म्हणजे जीवानीशी जीव जाईल, परंतु तसं झालं नाही, छोट्याशा ॲक्सिडेंटवर निभावलं, म्हणून तुम्हाला असं वाटतं आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो की काय बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते की हो, मी बरोबरच बोलते आहे. खरं तर मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतके म्हणजेच वाईट प्रवृत्तीचे असाल. सुडाची भावना तुमच्या मनामध्ये इतकी पेटलेली असेल. हो, तुम्हाला माझा त्रास होत होता ऑफिसमध्ये. सगळ्या ठिकाणी मी बोलायचे, पण ते मी माझ्या मनातलं खरं बोलायचे. तुमच्यासारखं कुठल्याही प्रकारे चोरून मी कोणावर कुठल्याही प्रकारचा आरोप केलेला नव्हता किंवा कुठल्याही प्रकारचा अपघात घडवून आणलेला नव्हता. माझ्या मनामध्ये जे ते मी अगदी बोलून मोकळे व्हायचे. आणि हो, तुम्हाला वाटतं आहे की मी काम करताना चुका करायचे, भरपूर करायचे, परंतु एक गोष्ट नक्की की मी ते करायचे ते अगदी मनापासून करायचे, अगदी मेहनत घेऊन करायचे. परंतु आता मात्र तुम्ही जे काही केलं आहे ना, त्या गोष्टीला कशाचंच एक्सप्लेनेशन असू शकत नाही मिस्टर अर्णव राजेशिर्के. खरंच तुम्ही माझ्या मनातून उतरलेले आहात. तुम्ही भडकूचंद तर आहातच आणि खडूस तर आहातच, परंतु तुम्ही इतक्या खुंची प्रवृत्तीचे असाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तुम्हाला माझा इतका त्रास होत होता तर मग मी ऑफिसमधून निघतच होते, परंतु तुम्ही असं सगळं केलं, मला याचा खूप जास्त राग आलेला आहे.
तुम्ही माझ्याबरोबर जे काही वागलात ना ते खूप चुकीचं वागलं आहेत. त्याला कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण नाही आहे असं आता तो तिला म्हणजेच ती बोलत असते आणि म्हणते की तुम्ही असं का वागलात, म्हणजे हे सगळं करताना तुम्हाला जराही काही वाटलं नाही का? म्हणजे तुमच्या ऑफिसमधल्या एका एम्प्लॉईचं तुम्ही असा इतका मोठा अपघात कसा घडवून आणू शकता? तेव्हा मात्र अर्णवला राग येतो. अर्णव म्हणतो की काय बोलतेस काय तू? तेव्हा ती म्हणते की हो, हे सगळं खरं आहे आणि ते तुमच्या ड्रायव्हरने तुमचं नाव घेतलं आहे की अर्णव सरांनी दिलेलं होतं ते काम माझं करून झालं आहे. याचा अर्थ काय की तुम्हाला मला पाठवायचं होतं आणि माझा ॲक्सिडेंट घडून आणायचा होता. परंतु अर्णव म्हणतो की एक मिनिट. तेव्हा ती म्हणते की आता तुम्ही माझं ऐका. तुम्ही काहीही बोलायचं नाही आहे. आता तुम्ही प्लीज इथून निघून जा. मला ना तुमचा हा चेहरा बघून तकलीफ होती आहे. तुमच्याशी एकही शब्द मला बोलायचा नाही आहे. इच्छाच नाही आहे तुमच्याशी मला बोलायची ना तुमचा चेहरा बघायचा आहे. प्लीज इथून निघून जा असं म्हणून ती अर्णवला जायला सांगते. अर्णव निघून आलेला असतो आणि त्यालाही खूप वाईट वाटलेलं असतं. जे काही ईश्वरीच्या बाबतीत घडलं आहे त्याचा सगळा दोष अर्णववर असतो आणि त्याला खूप वाईटही वाटत असतं. ईश्वरीने त्याच्यावर जे प्रकारे आरोप लावलेले असतात आणि तुम्ही खुनशी प्रवृत्तीचे आहात, मला काहीच करू शकता, मला मारू शकता, हे जी वाक्य असतात ते त्याला त्रासदायक वाटत असतं. आजीला अंजली ज्यूस देत असते आणि म्हणते की प्लीज खाऊन घे थोडं तरी तुला बरं वाटेल. परंतु ती म्हणते की नाही गं, खरंच मला खूप काळजी वाटते त्या ईश्वरीची. तेवढ्यातच आता तिथे ईश्वरीच्या बाबतीत काहीच वाईट घडू नये असं त्यांना वाटत असतं. तेवढ्यात अर्णव येतो आणि आजी विचारते की ईश्वरी बरी आहे का? तेव्हा तो म्हणतो की हो बरी आहे. मग आता अंजली म्हणते की अरे अजून काहीतरी बोल ना. तेव्हा तो म्हणतो की काय बोलायचं आहे आणखी? तेव्हा आजी म्हणते की खरंच अर्णव, हे जे काही घडलं आहे ना खूप चुकीचं घडलं आहे आणि खरं तर तू हे तरी मान्य करतोयस ना की ईश्वरी आपल्या गाडीतून गेली होती, म्हणजे तिच्या या ॲक्सिडेंटची जबाबदारी ही आपल्यावर येते, बरोबर ना? म्हणजे हे सगळं कोणी केलं असेल, काय केलं असेल, काहीच कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ, तुम्ही जे काही म्हणताय ते मला पूर्णपणे पटतं आहे आणि ॲक्सिडेंटची जबाबदारी ही आपली आहे, मलाही ही मान्य आहे. म्हणून मी तिला भेटायला गेलो होतो आणि तिची ट्रीटमेंटचा जो काही खर्च आहे ना तो देखील मी करणार आहे. म्हणूनच आता कोणीही काही काळजी वाटण्याची गरज नाही आहे. ती बरी आहे आणि लवकरात लवकर या सगळ्यातून ती बरी होईल. आणि हिचा जो काही खर्च आहे ट्रीटमेंटचा तो सगळा काही मी करणार आहे, कंपनी करणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे. त्यावेळेला आता आजी म्हणते की परंतु मला हे कळत नाही आहे, इतक्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आपण काय कसं म्हणजे कसं घडलं हे सगळं? हा ॲक्सिडेंट झाला तरी कसा? त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो की आजी ऐक ना, मी सगळं तुझ्याशी यावर नंतर बोलतो, परंतु ना मला एवढीच गोष्ट कळते आहे की मला आता या सगळ्याची जबाबदारी घ्यायची आहे ना. ते ठीक आहे, परंतु मी कितीही वाईट असलो तरीही कोणाच्या जीवावर मी उठणार नाही. मी अजिबात काही केलेलं नाही आहे. तेव्हा अंजली आणि आजी म्हणतात की अरे बाळा, तुला कोण दोष देत आहे की तू काही केलं आहेस म्हणून? तेव्हा तो म्हणतो की नाही, काही लोकांना असं वाटतं आहे की हे सगळं मी घडवून आणलं आहे. त्या ईश्वरीवर माझा राग होता, तिला मला कामावरून काढून टाकायचं होतं, म्हणूनच तिच्या बाबतीत मी असं केलं. त्यावेळेला आजी म्हणते की हे बघ, मी चांगलंच ओळखते माझ्या अर्णवला, तो असं काहीही करू शकणार नाही. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे बेटा, तू असं कधीही चुकीचं वागणार नाहीस असं ती आता अर्णवला बोलून दाखवत असते. त्याच वेळेला अर्णव आता गप्प असतो आणि मग अंजली म्हणते की हे बघ, तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आता आजी म्हणत असते की मला इतकीच भीती वाटते की काही चुकीचं घडायला नको. ह्यावेळेला त्या ईश्वरीबरोबर सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. तेव्हा मग अर्णव सांगतो की हो, ती अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. आता आजी म्हणते की बरं बरं झालं, चल थोडक्यात निभावलं म्हणून बरं झालं, नाहीतर ना मला विचारही करवत नाही आहे रे की त्या मुलीचं काय झालं असतं. अंजली थांब, मी जरा देवापुढे दिवा लावून येते असं म्हणून आजी निघून जाते. आणि त्याच वेळेला आता अर्णवला खूप वाईट वाटत असतं, कारण जे काही घडले त्यामध्ये त्याला कुठेतरी असं वाटतं की यामध्ये माझा हात आहे किंवा मी तिला पाठवलं त्यामुळे हे सगळं घडलं आहे असं आता त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. आणि इथे वल्लरी मामी बाहेर नुसत्या फेऱ्या मारत असते आणि विचार करते की हा कधी येणार आहे अर्णव, मला जरा त्याचे कान भरायचे होते. म्हणजे कसं आहे ना, त्याला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याला ड्रायव्हरचा शोध घेण्यापासून परावृत्त केलं तर मात्र या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला वाचता येईल ना. तेवढ्यात अर्णव येतो. तेव्हा मामी म्हणते की एक एक मिनिट अर्णव जरा थांब. तेव्हा तो थांबतो आणि ती म्हणते की तुला माहिती आहे का, म्हणजे काय झालं आहे, ती ईश्वरी ठीक आहे का? तेव्हा ती म्हणते की तो म्हणतो की हो ठीक आहे, बोल काय झालं? तेव्हा मामी म्हणते की अरे अर्णव, तुला माहिती आहे का, तू इथे नव्हतास त्यावेळेला पोलिसांकडे तू जात असताना त्या ईश्वरीची हत्या आली होती, जयू हत्या, आणि काय काय म्हणून बोलली, सगळ्यांचा अपमान केला रे. माझा तर केलाच ठीक आहे, परंतु तिने आईचा देखील अपमान केला आहे. तेव्हा हे ऐकल्यावरती तो म्हणतो की काय बोलतेस, आजीचा अपमान?
तेव्हा मग वल्लरी म्हणते की म्हणजे काय, मी तर तुला सांगते की एक काम कर, तू ना त्या ड्रायव्हरचा शोध घेणं वगैरे सोडून दे. या लोकांना काहीच पडलेली नाही आहे, उगीचच नसते आरोप आपल्यावर लावायला मोकळे असतात. त्यामुळे तू आता त्या ड्रायव्हरचा शोध वगैरे घेणं सोडूनच दे, जाऊ दे ते सगळं. असं आता ती म्हणत असते. त्याच वेळेला अर्णव तिला म्हणतो की ठीक आहे, आणि तो तिथून निघून जातो. आणि वल्लरी मनात म्हणते की काय, एवढं सगळं आता याला मी बोलले आणि फक्त ठीक आहे. नंतर इथे आता ईश्वरीला डिस्चार्ज मिळालेला असतो. आत्या आणि नमू तिला घरी घेऊन येत असतात आणि तिच्या पायाला लागलेलं असल्याने तिला पकडून साह्याने स्ट्रेचरच्या साह्याने चालवलं जात असतं. आणि मग आता नम्रता येते आणि मग तिला बसायला सांगते आणि म्हणते की इथे आता शांत बसायचं, या जागेवरून अजिबातच हलायचे नाही. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की असं काय करतेस तू ताई. तेव्हा नम्रता म्हणते की हे बघ, आता ना मी तुझं काही ऐकून घेणार नाही, बस झालं आहे आता. म्हणजे आमचं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस प्रत्येक वेळेला तू. आता ना तू तुझ्या खोलीतच बसायचं आहे, कुठेही हलायचं नाही आहे. बघितलं ना डॉक्टरने काय सांगितलं होतं, जास्त हालचाल करायची नाही आहे पायाची आणि पायावर अजिबात ताण द्यायचा नाही आहे. त्यावेळेला मग आता ती म्हणते की अगं मला माहिती आहे पायावर ताण द्यायचा नाही आहे, परंतु अशीच मी बसून राहिले तर मला किती कंटाळा येईल. तेव्हा आता जयवत्य म्हणते की कंटाळा भिंटा आता काहीच बोलायचं नाही. डॉक्टरांनी सांगितलं ना ते गपचूप ऐकायचं आहे आणि आमचंही ऐकायचं आहे बरं का. आणि खोलीत ती तिचा नाश्ता जेवण सगळं काही देईल तिथेच देवायचं, गपचूप बसायचं. आणि हो, ही ना मोठी हुशार आहे, डॉक्टरांच्या पुढची आहे ईश्वरी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो डॉक्टर हेही बोलले की जास्त बसून राहू नका म्हणून, म्हणजे हालचाल केली तरी काय नाही आणि इतकं काही सिरियस नाही आहे. त्यावेळेला मग आता इथे लगेच आत्या म्हणते की अच्छा, म्हणजे या गोष्टी तुला इतक्या सोप्या वाटत आहेत का, काही झालं तरीही ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे. म्हणून ईश्वरी तुला लक्ष द्यायचंच आहे, कळलं ना. आता मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही आहे. आता तिला नम्रता देखील म्हणते की हो, आता तुझं आम्ही काहीच ऐकून घेणार नाही, तू तिथल्या तिथे गप्प बसायचं आहेस. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते की ताई मला तर त्या राजेश शिर्केचा इतका राग आला ना, अर्णव राजेश शिर्केचा, इतका खुंची वृत्तीचा कोण माणूस कसा असू शकतो. इतक्या सगळ्या चुकामधूनच तो माणूस मला म्हणजे माफ करतो असं दाखवतो, परंतु माझ्या बाबतीत. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की खरंच मला ना त्या व्यक्तीचा खूप राग आलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नम्रताला ईश्वरी म्हणत असते की ताई आपण आता हॉस्पिटलमध्ये होतो, इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये होतो, तर भरपूर बिल झालं असेल ना गं त्या ट्रीटमेंटचं वगैरे सगळं, काय केलं तुम्ही. तेव्हा मग नम्रता म्हणते की अगं काय केलं म्हणजे काय, अगं ते ट्रीटमेंटचं जे बिल होतं ते बिल अर्णव राजेशिर्के सरांनी भरलं. तेव्हा मात्र तिला धक्का बसतो आणि ती म्हणते की हे असंच करतो हा माणूस, असं मदत वगैरे करतो आणि अगदी उदार असल्याचं दाखवतो. आणि त्यानंतर मग ती मदत केल्यानंतर अशा प्रकारे लांबूनच काटा करण्याचा प्रयत्न करतो तो. कितीही काही झालं तरीही हा अर्णव राजेश शिर्के माझ्या मनातून पूर्ण उतरलेला आहे. त्याने माझी खरंच खूप वाट लावली आहे, अगोदर इंदोरच्या फॅशन शोमध्ये आणि त्यानंतर आता त्याने हे सगळं केलं आहे. कोण व्यक्ती इतका नीच प्रवृत्तीचा कसा असू शकतो की कोणाचाही जीव घ्यायला तो तयार होऊ शकतो. त्यावेळेला तिथे आता अर्णव आलेला असतो आणि तो म्हणतो की एक मिनिट मिस ईश्वरी देसाई, काय आहे ना की अर्णव राजेश शिर्के हा भडकू असेल किंवा तो तुमच्या भाषेत खडूस असेल, परंतु तो इतकाही नीच प्रवृत्तीचा नाही आहे की तो एखाद्याच्या जीवावर उठेल. कोणाचाही जीव घेण्या इतका माझा आत्मा हा खराब नाही आहे. आणि एक गोष्ट नक्की की जर मीच तुमचं ॲक्सिडेंट करायला सांगितलं असतं तर मात्र मी माझ्याच ड्रायव्हरला माझं नाव का घ्यायला सांगितलं असतं, लपवायला सांगितलं असतं ना, जर मीच ॲक्सिडेंट घडवून आणलं असतं तर. असं म्हटल्यावर आता इथे ईश्वरीचे डोळे उघडतात आणि ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहते आणि तिला ते जे काही म्हणतोय ते अगदी पटलेलं असतं आणि तिला धक्का बसलेला असतो. आणि अर्णवने सगळ्यात मोठी गोष्ट ही तिच्यासमोर सांगितलेली असते आणि त्यामुळे आता ईश्वरी ही पूर्णपणे क्लिअर झालेली असते. आता काय करावं हे तिला काहीच कळत नसतं. ईश्वरीने अर्णववर आरोप तर लावलेले असतात, परंतु आता या सगळ्यामधून अर्णव स्वतःला कसा का निर्दोष सिद्ध करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.